19 जून महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासातील एक धगधगता दिवस. कारण याच दिवशी जन्म झाला एका अशा संघटनेचा जिने पुढे महाराष्ट्राच्या राजकारणावर अनेक दशकं अधिराज्य गाजवलं. नाव होतं शिवसेना. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त जाणून घेऊया काही असे रंजक आणि थरारक किस्से जे कदाचित तुम्ही याआधी कधी ऐकले नसतील. शिवसेनेच्या स्थापनेची ठिणगी पडली ती मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकातून. मुंबईतल्या कंपन्यांमध्ये फक्त अमराठी अधिकाऱ्यांची भरती होत होती. बाळासाहेब त्यांची नावं मार्मिकमध्ये छापत आणि वर मथळा असे, वाचा आणि थंड बसा. पण तरुणांमधला संताप पाहून प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेबांना सांगितलं, आता मथळा बदल आणि लिही, वाचा आणि उठा. आणि याच 4 शब्दांनी हजारो मराठी तरुणांच्या मेनात स्वाभिमानाची ज्वाला पेटवली. 19 जून 1966 रोजी बाळासाहेबांच्या दादरच्या घरी प्रबोधनकारांच्या उपस्थितीत सत्यनारायणाची पूजा झाली आणि नारळ फोडून शिवसेनेची स्थापना झाली. विशेष म्हणजे 30 ऑक्टोबर 1966ला जेव्हा शिवाजी पार्कवर पहिला मेळावा झाला तेव्हा बाळासाहेबांना वाटलं होतं की फार गर्दी होणार नाही, पण मैदान खचाखच भरलं होतं. तो अलोट जनसागर म्हणजेच मराठी माणसाच्या एकजुटीची पहिली डरकाळी होती. शिवसेनेचं डरकारी फोडणाऱ्या वाघाचं चिन्ह बाळासाहेबांनी स्वतःच्या हाताने रेखाटलं होतं. 80% समाजकारण आणि 20% राजकारण या सूत्रावर शिवसेनेने महाराष्ट्रभर शाखांचं जाळं उभं केलं, जिथे सर्वसामान्यांचे प्रश्न रस्त्यावर उतरून सोडवले जायचे. तब्बल 6 दशके महाराष्ट्राच्या हृदयात धडधडणाऱ्या या शिवसेनेला आणि सर्व शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या भगव्या शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की